सांगोल्यामध्ये शहाजी बापूंची विजयी सलामी पाहायला मिळाली। शहाजी बापूंनी सुद्धा प्रचार सभा घेतल्या होत्या आणि तिथे शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झाला। राज्यभरातल्या निकालाचं हे चित्र आपण पाहतोय। काही वेळातच संपूर्णपणे चित्र स्पष्ट होईल। सांगोल्यामध्ये शहाजी बापूंची विजयी सलामी पाहायला मिळते। दादा लवटे यांचा तिथे विजय झालेला आहे। पुढे आता सांगोल्यामध्ये नेमकं काय चित्र असेल, राज्यभरातलं चित्र काय असेल ते काही वेळातच आता स्पष्ट होईल। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। उत्तर पुणे पंचायत समितीमध्ये सध्या राष्ट्रवादी 8 जागांवर पुढे आहे। उत्तर पुण्यामधल्या निकालाकडे आपण लक्ष देतोय। तिकडे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी 8 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते। पुण्यामध्ये यंदा एक सहानुभूतीची किनार पाहायला मिळाली अनेक ठिकाणी, त्यामुळे राष्ट्रवादी यंदा सरशी मारेल असं दिसतंय। सध्या 8 जागांवर उत्तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। उत्तर पुणे पंचायत समितीतले हे निकाल आपण पाहतोय। राष्ट्रवादी सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। उत्तर पुणे पंचायत समिती अतिशय महत्त्वाची अशी मानली जाते पुणे जिल्ह्यातली। तर तिकडे आष्टी पंचायत समिती गणामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याचं सध्या पाहायला मिळते। डॉक्टर अमित व्यवहारे हे विजयी झाले। पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमित व्यवहारे हे विजयी झालेले आहे। आष्टीमधून महत्त्वाची अपडेट। आष्टी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमित व्यवहारे विजयी झालेले आहे। तर परभणी आष्टी या ठिकाणून आता अपडेट समोर येऊ लागलेली आहे। मराठवाड्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांकडे लक्ष लागलेलं आहे। सांगोल्यातून शहाजी बापूंची विजयी सलामी पाहायला मिळते। शहाजी बापूंनी आपल्या उमेदवारामागे मोठं बळ उभे केलं होतं। प्रचार हा सुरू होता आणि त्यानंतर आता सांगोल्यात शहाजी बापूंनी विजयी सलामी दिलेली आहे। शहाजी बापू यांनी उमेदवाराच्या मागे मोठी ताकद लावली होती। शिवसेनेचे तेच उमेदवार दादा लवटे यांचा विजय झालेला आहे। सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांची विजयी सलामी। रत्नागिरीत शिवसेनेनं मोठी आघाडी घेतलेली आहे। रत्नागिरीत शिवसेनेची जादू कायम असल्याचं पाहायला मिळतंय। एकूण 10 जागांपैकी 8 जागांवर शिवसेनेनं सरशी घेतलेली आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीत अजूनही शिवसेनेची ताकद ही पाहायला मिळते। तर लातूर पानगाव या ठिकाणचे ही अपडेट समोर येत आहेत। पानगाव गणात मनसेच्या श्रीदेवी गालफाडे या विजयी झालेल्या आहेत। सिंधुदुर्गात गुरुप्रसाद शिंदे खारेपाटण पंचायत समिती शिवसेना विजयी। खारेपाटण पंचायत समितीत गुरुप्रसाद शिंदे हे विजयी झालेले आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या विजयी झालेले आहे। विविध पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागलेले आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेचेही निकाल समोर येत आहे। लातूरमध्ये पानगाव गणात मनसेच्या श्रीदेवी गालफाडे यांचा गुलाल त्या विजयी झालेल्या आहेत। सांगोल्यात शहाजी बापूंनी विजयी सलामी दिलेली आहे। शहाजी बापूंनी प्रचाराचा धडाका लावला होता। शिवसेनेच्या दादा लवटे यांच्या मागे मोठं बळ उभं केलं होतं आणि त्यांचा या निवडणुकीत विजय झालेला आहे। त्यामुळे शहाजी बापूंसाठी अत्यंत महत्त्वाचा विजय समजला जातोय। शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झालेला आहे। सांगोल्यातील ही अपडेट आहे। निकाल आता हाती येण्यास सुरुवात झालेली आहे। अलिबाग जिल्हा परिषदेतून अपडेट। शहापूर राष्ट्रवादीचे अमित नाईक हे विजयी झालेले आहे। अलिबागमधील महत्त्वाची अपडेट। अलिबाग जिल्हा परिषदेत शहापूर राष्ट्रवादीचे अमित नाईक यांनी विजय मिळवलेला आहे। मतदारांनी अमित नाईक यांच्या बाजूने कौल दिलेला आहे। तर उत्तर पुणे पंचायत समितीत राष्ट्रवादी 8 जागांवर पुढे। पुण्यात राष्ट्रवादीची ताकद आहे। तर उत्तर पुण्यातही ही ताकद समोर आलेली आहे। रत्नागिरीत शिवसेनेनं मोठी आघाडी घेतलेली आहे। कोकणात शिवसेनेची ताकद पाहायला मिळते। एकूण 10 जागांपैकी 8 जागांवर शिवसेनेनं सरशी घेतलेली आहे। अनेक ठिकाणी भाजप शिवसेना तर काही ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी अशी कोकणात लढत पाहायला मिळते आणि रत्नागिरीतल्या या लढतीत शिवसेनेनं आघाडी घेतली आणि तिकडे सांगोल्यात शहाजी बापू पाटलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झालेला आहे।
तर विविध भागातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे निकाल. सांगली जिल्हा परिषदेतील खरसुंडीत शिवसेना